राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी आज शिवाजी विद्यापीठात जाऊन लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामकाजाच्या अनुषंगानं आढावा बैठक घेतली. या बैठकीला कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत, कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्यासह कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी जाधव, मानवशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ स्थापन झाल्याचं सांगितलं. त्यांचं व्यक्तिमत्व आणि जीवनकार्य याविषयी नव्या पिढीला माहिती व्हावं या दृष्टीनं विद्यापीठानं आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 20 महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा आणि व्याख्यानांचं आयोजन करावं अशी सूचना त्यांनी केली. ग्रामीण, शहरी अशा सर्वच स्तरातील युवकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करावा. यासह विद्यापीठानं लोकनेते देसाई दालनाचा प्रस्ताव तयार करून सत्वर शासनाकडे पाठवावा. त्याबरोबरच आवश्यक पदांचा प्रस्तावही द्यावा. अध्यासनाच्या उपक्रमांसाठी महाराष्ट्र शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी कुलगुरू डॉक्टर कामत यांनी लोकनेते देसाई यांच्याविषयीच्या माहिती संकलन प्रकल्पाच्या दुसऱ्या भागाचं काम गतीनं सुरू असून त्यांच्याविषयी मान्यवरांच्या मुलाखतींचं डिजिटल आर्काईव्हसुद्धा तयार करण्यात येत असल्याचं सांगितलं. यावेळी अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील, डॉक्टर व्ही.जी. पानसकर, डॉक्टर वैभव ढेरे, गजानन पळसे, डॉक्टर दत्तात्रय मचाले, अवधूत चव्हाण, डॉक्टर माया देसाई, डॉक्टर सोनल मंगल, संदीप केसरकर, डॉक्टर उमाकांत हत्तीकट आदी उपस्थित होते.